नमस्कार मित्रांनो, आज 1 मार्च. महाराष्ट्राच्या बऱ्याच भागामध्ये मागील 2-4 दिवसामध्ये पावसाची हजेरी लागली आहे. काही भागांमध्ये जोरदार वाऱ्यासह देखील पाऊस पडला आहे. तसेच काही ठिकाणी गारपिटीची हजेरी देखील बघायला मिळाली. आजही मित्रांनो राज्यात वातावरणात बदल राहणार आहे. काही ठिकाणी आज पावसाची शक्यता आहे. त्यामुळे मित्रांनो आज महाराष्ट्रातील काही भागांना येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. विजांच्या कडकडाटासह काही भागांमध्ये जोरदार वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. छोटीशी अपडेट आहे मित्रांनो, आज दिवसभरात रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसे वातावरण राहील, कोणत्या भागांमध्ये आज पावसाची शक्यता असणार आहे, त्याचबरोबर कोणत्या जिल्ह्यांमध्ये आज ढगाळ वातावरण बघायला मिळू शकते. राज्याच्या हवामानात तापमानात सातत्याने चढ-उतार होताना बघायला मिळत आहे. किमान तापमानाचा पारा वाढल्याने गारठा कमी झालेला आहे. त्यामुळे मित्रांनो दुपारी उन्हाच्या चटका तसेच उकाड्यामुळे घामटा निघत आहे. मागील 24 तासामध्ये सोलापूर येथील उच्चांकी जे तापमान आहे ती 36.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्यात अनेक ठिकाणी कमाल तापमानाचा पारा 35 अंशाच्या आसपास बघायला मिळाला. दक्षिण कर्नाटकपासून कोकण मध्य महाराष्ट्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय होताना बघायला मिळत आहे. त्यामुळे मध्य भारतासह राज्यात आज बऱ्याच ठिकाणी ढगाळ वातावरणाची शक्यता आहे. काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. आज राज्याच्या बहुतांश भागामध्ये विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण बघायला मिळेल. त्यामध्ये आज पुणे विभागामध्ये देखील काहीसं विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरणाची शक्यता आहे. दुपारी आणि दुपारनंतर तुरळक ठिकाणी पाऊस देखील बघायला मिळू शकतो. पाऊस कमी ठिकाणी आहे. त्यामध्ये आपण स्क्रीनवर बघू शकता पुणे विभागामध्ये पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या परिसरामध्ये काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर इकडं नाशिकच्या आसपास देखील बहुतांश भागामध्ये विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरणाची शक्यता आहे. त्यामध्ये नाशिक, अहमदनगर जिल्ह्याचा पश्चिम पट्टा तसेच इकडं उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगाव या परिसरामध्ये देखील विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरणाची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी किंवा एखाद्या ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळू शकतो. या व्यतिरिक्त मित्रांनो मराठवाड्यात देखील काही भागामध्ये विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण बघायला मिळू शकते. सर्वत्र ढगाळ वातावरणाची शक्यता नाही. अमरावती विभागामध्ये, नागपूर विभागामध्ये आज मोकळं आणि कोरडं वातावरण राहील. पावसाची शक्यता मुख्यत्वे करून उत्तर महाराष्ट्रामध्ये तुरळक ठिकाणी, नाशिकच्या आसपासच्या परिसरामध्ये तुरळक परिसरामध्ये पाऊस होऊ शकतो. सर्वत्र सर्वदूर पाऊस नाही. तर मित्रांनो महाराष्ट्राच्या दक्षिण भागापासून तर इकडं मध्य महाराष्ट्र तसेच कोकणचा किनारपट्टी लगतचा भाग, त्याचबरोबर इकडं गुजरातपर्यंत एक हवेचे कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय होताना बघायला मिळत आहे. यामुळे बहुतांश भागामध्ये आज ढगाळ स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. याच पट्ट्यामध्ये तुरळक ठिकाणी हलका पाऊस होऊ शकतो. हा पाऊस बहुतांश भागामध्ये शक्यता नाहीच्या बरोबर असणार आहे. एकदम कमी ठिकाणी शक्यता. राज्याच्या उत्तरी पट्ट्यामध्ये जळगाव तसेच नंदुरबार, धुळे या भागात संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत देखील तुरळक ठिकाणी पावसाचे वातावरण राहील. मराठवाड्यात काहीसं कमी जरी वातावरण असलं ढगाळ तरी पण विखुरलेल्या स्वरूपात काही ठिकाणी ढगाळ वातावरणाची शक्यता आहे. नागपूर विभागामध्ये आज पावसाची शक्यता नाहीच्या बरोबर. अमरावती विभागामध्ये अमरावतीच्या आसपासच्या परिसरामध्ये अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरणाची शक्यता. एकदम कडेच्या उत्तरी परिसरामध्ये अमरावती आणि अकोल्याच्या उत्तरी भागामध्ये तुरळक भागामध्ये हलका पाऊस होऊ शकतो. या पट्ट्यामुळे मित्रांनो या पट्ट्यामध्ये काही ठिकाणी जोरदार वारे देखील बघायला मिळू शकतात. परंतु फारच कमी ठिकाणी वाऱ्याची शक्यता आहे. उत्तरी भागामध्ये थोडंसं ढगाळ वातावरण जास्त राहील आणि संध्याकाळपर्यंत तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. ही होती महत्त्वाची अपडेट. व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा, शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.